करवीर तालुक्यातील गांधीनगर ही मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी असणारी भाजी मंडई ही मोठी आहे। भाजी विक्रेत्या व्यापाऱ्याबरोबरच परिसरातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात भाजी विक्रीसाठी या ठिकाणी दररोज येत असतात। महिलांच्यासाठी 3 शौचालय या ठिकाणी असून शौचालयासाठी बोर मारून पाणी दिलं गेलं होतं, पण गेल्या 2 वर्षांपासून शौचालय नादुरुस्त झाले। शौचालयाचे दारे तुटलेल्या अवस्थेत आहेत तर बोर बंद पडलाय। शौचालयाचा वापर करताना पाणी विकत घेऊन जावं लागत आहे। याबाबत भाजी विक्रेत्या महिलांनी गांधीनगर ग्रामपंचायतकडे गेल्या 2 वर्षांपासून शौचालयांची दुरुस्ती करून बोर दुरुस्त करून पाणी द्यावं अशी मागणी केली आहे, पण सरपंचासह ग्रामपंचायत प्रशासन मंडईतून फक्त कर वसूल करतात, पण कोणतीच सुविधा दिली जात नाही। महिलांची अडचण माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय। ग्रामपंचायतीनं नागरी सुविधा पुरवण्याऐवजी आपले लक्ष भलतीकडेच वळवलं आहे। याबाबत नागरिकांच्यातूनही संताप व्यक्त होत आहे। संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्या महिलांनी सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनानं महिलांची अब्रू वाचवण्यासाठी तत्काळ शौचालयाची दुरुस्ती करावी अशी आर्त विनवणी केली आहे। भाजी मंडई शौचालय आहे, मात्र बाथरूमची सोय नाही। बाया सगळ्या उड्यावर लगी करून इथं जाते ती दादा, मात्र प्यायचं पण पाणी नाही, बाथरूमला पण पाणी नाही। इथं महिला एवढ्या लांब चालल्या ती इथं लगीचं माणसं दारं मोडले ती बापाई माणसं बाया बापाई माणसं बंद दार उघडते ते असं बाया माणसं लाजून बसते ती। तेवढी आमची सोयी करा, सगळ्याला सांगतो बघा। भाजी मंडईतली आपली सोय एवढी करा, आज उडून विनंती आहे तुम्हाला, एवढी बायाची इज्जत आपण वाचवा। बस आम्ही पुढे काय बोलणार नाही।